जे आहे तर हर्सूल फाटा इथे आहे आणि हर्सूल फाट्यावरील जो नॅशनल हायवे 361ला जोडणारा हा जो आपला रेल्वेचा पूल आहे तर त्याचं काम आता मित्रांनो 90% पूर्ण झालं. आता तिथे आपण पाहतो की फायनल जे समजा इकडून जसा मुरुम आपल्याला दिसतो आहे तर त्या साईडला मुरुम चं काम आणि आता फायनल याला अलाइनमेंट ज्याला आपण म्हणतो ते काम खालून पुलावर साहित्य नेण्यासाठी SMS कंपनीद्वारा हे काम SMS कंपनीचं आहे. तर त्या मशनरी आणि त्याला लागणाऱ्या सगळ्या त्याच्या मागे आपण पाहतो की मिक्सर जे आहे तर मिक्सर पण मित्रांनो त्याच कामावर जात आहे. आणि आता इथे याच्यापेक्षा मोठा जो आहे कुठलाही ट्रक जाणार नाही. ही पिलरची जी साईज आहे किंवा आपल्या मित्रांनो तर ते आपल्याला जाणार नाही. आणि सध्या आपण ज्या लोकेशनला उभा आहे तर ते मित्रांनो हा हर्सूल फाटा आहे. हर्सूल इथून जवळच आहे. ते आपल्याला हर्सूल गावामधील जे आहे तर ते पूर्ण घरं पण आणि मंदिर पण इथून आपल्याला दिसतं. तर हा नॅशनल हायवे 361 जो आपल्या मराठवाड्याला कनेक्ट करतो अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला इथून ह्या आपल्या रेल्वेचा ट्रॅक जातो आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये इथून जे सर्वात मोठा पूल आहे मित्रांनो ते जे तुम्हाला हिरवं शेत दिसत आहे त्याच्यासमोर 1-2 शेत गेल्यानंतर अरुणावती नदी इथून या ठिकाणून आपल्याला 1 किलोमीटर अंतरावरती अरुणावती नदीवरचा जो पूल आहे तो आपल्याला असलेला दिसतो. आणि सध्या या भागामध्ये पुलाचं काम आपल्याला 100% पूर्ण होताना आता दिसत आहे. फक्त काही आता फायनल काही पुलं मोठे हाही पूल मित्रांनो साधारणतः आपल्याला 100 मीटरपेक्षा जास्त मोठा असलेला दिसतो आणि याचंही काम आता आपल्याला पूर्णत्वात जाताना दिसतं. हा पूल आणि या इथलं अरुणावती नदीवरील जे पुलाचं काम आहे तेही काम मित्रांनो 100% आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं. आता आपल्याला अपेक्षा आहे म्हणजे दिग्रस, दारव्हा, पुसद, हदगाव जे काही आपण याला 27 रेल्वे स्टेशन मित्रांनो कनेक्ट होणार आहे. तर कळंबपासून यवतमाळपासून आपण बघितलं उमरखेड आहे, पुसद आहे, हदगाव आहे, त्यामध्ये दारव्हा, दिग्रस आहे. तर हे तालुके जोडतात आणि ग्रामीण भागातले मिळून एकूण 27 रेल्वे स्टेशनला जोडणारा हा प्रोजेक्ट सध्या आमच्या दिग्रस आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये कामाची सिच्युएशन आपल्याला अशी असलेली दिसते. तर ही आहे आजची अपडेट. पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद.